पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाड पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आलाय। पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवरती दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रकार भारतीयांच्या सामाजिक एकतेला तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे, अशा शब्दात मुस्लिम समाजानं या हल्ल्याचा निषेध केलाय। भारत सरकारनं देशाच्या ह्या शत्रूंना कठोरात कठोर शिक्षा करावी, जेणेकरून पुन्हा असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस कुणी करणार नाही, असं आवाहन सुद्धा मुस्लिम समाजानं केंद्र सरकारला यावेळी केलंय। हमारा अखंड भारत हा आमचा एक गुलस्ता आहे आणि त्या गुलस्तावर येणारा कोणत्याही तऱ्हेचा आक्रमण इथले असणारे गुलस्तामध्ये असणारे कोणत्याही तऱ्हेची जी लोक आहेत, जी फुलं आहेत, जी झाडं आहेत, ज्या पाकळ्या आहेत, त्या सगळ्यांना परतवण्याची ताकद या हिंदुस्थानातल्या सगळ्या लोकांच्यात आहे। ज्यांनी कोणी हल्ले केलेत त्यांना तर शिक्षा होणारच आहे, पण माझी एक सगळ्यांना विनंती आहे की आम्ही या देशात शांततेने नांदत आहोत। आपली शांतता कुठेही भंग होता कामा नये। ज्या लोकांना आपण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी इथं जमा झालो आहोत, हा शेवटचा माझा सगळ्यांचा हे आहे विनंती आहे की याच्यानंतर आपण सर्व जे मृत्यू पावलेले लोक आहेत, जे आपले बंधू आहेत, जे आपले भगिनी आहेत, जे कोणी आहेत, त्या सगळ्यांसाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पित करायची आहे आणि त्यानंतर एकदम शांततेने प्रांत आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे, या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील आणि जशी काय वेळ आली तर सर्वप्रथम बॉर्डरवरती हा मुस्लिम समाज पहिला जाईल, हे आम्ही या मुस्लिम समाजातर्फे आम्ही ग्वाही देतो। आज जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा निषेध थोडा आहे। मी आज सर्वच समाजाला, हिंदू मुस्लिम समाजाला एक विनंती करतो की हा जो हल्ला झाला, हा पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आणि या देशातील हिंदू मुस्लिमांची दुही कशी निर्माण होईल हे करण्याचा पाकिस्तानी प्रयत्न केलेला आहे। तर सर्व हिंदू बांधवांना, मुस्लिम समाजांना एक दाखवून द्यायचं आहे की आपण या भारत देशातले हिंदू मुस्लिम एक आहोत आणि आपण या देशासाठी प्राण द्यायला हिंदू मुस्लिम तयार आहोत। हे या भ्याड हल्ला करणाऱ्यांना आपण या सर्व समाजांनी दाखवून द्यायचं आहे। कुणीही आपणवरती विश्वास ठेवू नका आणि आपला जो भाईचारा आहे, हा भाईचारा आपला तसाच्या तसाच राहायला पाहिजे। वेळ बाका आहे, यासाठी सर्व मुस्लिम समाजांनी, हिंदू समाजांनी एकत्र येऊन आपला हा निषेध करायचा आहे आणि देशाला आपला पाठिंबा द्यायचा आहे। एवढं बोलून मी हमले किए गए। इस हमले में तकरीबन 27 से जायद बेगुनाह लोगों की मौत हो चुकी है। 27 से जायद बेगुनाह लोगों की मौत हो चुकी है। इस बुज़दिलाना हमले की वजह से पूरे मुल्क के अंदर गम और गुस्से का माहौल है। अब जो है, इस हमले की वजह से हमारे इस हिंदुस्तान के अंदर जो समाजी इत्तेहाद है, इसको तोड़ने की एक नापाक कोशिश की गई है। इस कोशिश के अंदर इंशाअल्लाह वो कभी कामयाब नहीं होंगे। हम यहाँ पर जमा होकर हमारे इस मुल्क की तरक्की के लिए, अमन और शांति के लिए यहाँ जमा हुए हैं और मैं एक शेर के ज़रिए से हम सब लोगों का पैगाम मैं हुकूमत तक पहुँचाना चाहता हूँ कि नफ़रत की दीवार गिरा कर छोड़ेंगे, नफ़रत की दीवार गिरा कर छोड़ेंगे, अमन व वफ़ा के दीप जला कर छोड़ेंगे, मस्जिद से हो प्यार और मंदिर का हो सम्मान, ऐसा हिंदुस्तान बनाकर छोड़ेंगे। भारत माता की। ये लोग कितनी भी कोशिशें करें, इंशाअल्लाह हम सब मिलकर हमारे इस मुल्क की तरक्की के लिए काम करेंगे। मैं मुस्लिम समाज महाड़ पोलादपुर कमेटी की जानिब से इस वाक़ये की सख्त अल्फाज के अंदर मज़म्मत करता हूँ और हुकूमत से मैं ये दरख्वास्त करता हूँ कि इन लोगों को सख्त से सख्त सज़ा दी जाए और जल्द अज जल्द इनकी तशख़ीस करके इनको जो है हिरासत में लिया जाए। आए हुए तमाम लोगों का मैं मुस्लिम समाज कमेटी की जानिब से
शुक्रिया अदा करता हूँ, ख़ास तौर पर यहाँ पर आए हुए हमारे मीडिया